नमस्कार, मी संदीप साळुंखे. लाईफ आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कोकणातील निसर्गरम्य गाव या सिरीजमध्ये आज आपण चाललो आहे निसर्गरम्य अशा पोंभुर्ले गावामध्ये. पोंभुर्ले तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी. आणि पोंभुर्ले गाव हे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचं गाव आहे आणि त्यांचं त्या ठिकाणी घर आहे. आणि आता ज्या ठिकाणी त्यांचं घर होतं त्या ठिकाणी एक सुंदर असं सभागृह बनवलं आहे त्यांची आठवण म्हणून. आणि त्या ठिकाणी सुंदर असं स्मारक आहे त्यांचं. आणि शिवाय पोंभुर्ले गाव हे ऐतिहासिक गाव आहे. त्या ठिकाणी सुंदर सुंदर मंदिर आहेत. आणि विशेष म्हणजे हे गाव शुक नदीच्या किनाऱ्यावरती, म्हणजे आपली वाघोटन खाडी आहे त्याच्या किनाऱ्यावरती असलेलं गाव आहे. त्याच्यामुळे अप्रतिम असा निसर्ग आहे गावाचा. तर आता आपण जाणार आहोत पोंभुर्लेला आणि त्या ठिकाणी संपूर्ण गावाची माहिती घेऊया आपण. आणि त्या ठिकाणी कशा प्रकारे गाव आहे ते बघूया. आणि ड्रोनच्या माध्यमातून आपण हा संपूर्ण परिसर बघणार आहोत कशा प्रकारे येतो. तर आता मी चाललोय पोंभुर्ले, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी. आणि शासनाचं पुस्तकांचं गाव ही जी योजना आहे त्या योजनेमध्ये या गावाची निवड झाली. त्यामुळे या गावामध्ये भविष्यात अनेक वाचनालय बनणार आहेत सुंदर सुंदर अशी. आणि हे पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्धीस येणार आहे. तर आता आपण या गावामध्ये जाऊन पाहूया कशा प्रकारे संपूर्ण गाव आहे ते. आपण जेव्हा कासारडे टेवरून येतो ना, या बाजूला आहे कासारडे आणि या बाजूला आहे विजयदुर्ग. आणि हा तुम्हाला गेट मिळेल इकडे, आद्य दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर प्रवेशद्वार. आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर पोंभुर्ले गाव आहे. आता आपण गावामध्ये जातो. तर आता आपण पोंभुर्ले गावामध्ये आहोत आणि हे आहे पोंभुर्ले येथील ग्रामपंचायत. तर आता मी आहे पोंभुर्लेच्या ग्रामपंचायतमध्ये आणि सध्याचे विद्यमान सरपंच आणि उपसरपंच आपल्यावर आहेत. नमस्कार. सर्वप्रथम तुमचा परिचय द्या तुम्ही आणि तुमच्यावर उपसरपंच आहे त्यांचा सुद्धा परिचय द्या. नमस्कार, मी प्रियांका संजय रावडे, सरपंच ग्रामपंचायत पोंभुर्ले आहेत. उपसरपंच सादिक जमीन डोंगरकर, सध्या उपसरपंच म्हणून आहे. ओके. पोंभुर्ले गाव हे आपल्या निसर्गाच्या खूप चांगल्या अशा खुशीमध्ये वसलेलं आहे. तसंच त्याची आपली लोकसंख्या 2,500 आहे. इथे आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर आणि विंदा करंदीकर यांचं जन्मस्थान म्हणून हे पोंभुर्ले गाव ओळखलं जातं. आणि इथे मुख्य व्यवसाय म्हणून शेती आहे. तसंच 12 महिने इथे कुळीत, कडवे, मटकी, चवळी अशी वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली जातात. तसेच आंबा, काजू अशी वेगवेगळ्या प्रकारचं इथे व्यवसाय आहे. ओके. म्हणजे तुमचं शेती प्रधान गाव आणि बारमाही शेती असते तुमची. आणि आणि तुमचं आता ऐतिहासिक गाव आहेच ना. मग आता तुमचं म्हणजे आता तुमची ग्रामपंचायत जी सध्या आहे त्याचं फ्युचर प्लॅनिंग काय, त्याच्याबद्दल तुम्ही किंवा कोण उपसरपंच बोलणार का, तुम्ही सांगा. नमस्कार. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खरं तर पर्यटनदृष्ट्या गावाचा विकास कसा होईल असं एक आमचं उद्दिष्ट आहे. गेली काही वर्षापूर्वी आपलं पर्यटनमध्ये हे गाव समाविष्ट केलेलं होतं आणि त्या माध्यमातून काही आराखडे सुद्धा बनवलेले होते. आता शासन कुठल्या स्तरावर पाठपुरावा करून त्या योजना नेमक्या राबवल्या जातील त्याच्यासाठी आम्ही त्या प्रतीक्षेमध्ये आहोत. मुळात पर्यटनदृष्ट्या जर गावचा विकास झाला तर इथे असणारं जे उत्पन्न आहे, कुळीत असेल, आंबा असेल, काजू असेल, भात शेती असेल, त्याच्यामधनं येणारं उत्पन्न आहे ते पर्यटनदृष्ट्या गाव जर सक्षम झालं तर पर्यटक बऱ्याच ठिकाणाहून या ठिकाणी येतील. बरोबर. त्यामुळे इथला जो माल आहे तो कपला जाईल. आज जर आपल्या कोकणाची परिस्थिती बघितली, कोकण भागाची, तर ग्रामीण भागातले बरेचसे तरुण हे मुंबईला स्थलांतरित होतात रोजगार नसल्यामुळे. बरोबर. आमचं एक उद्दिष्ट होतं की मुंबईत जाणारा तरुण इथे थांबला पाहिजे आणि इथे थांबायचं असेल तर आम्हाला एक चांगला सोर्स आहे की तो पर्यटनदृष्ट्याच इथे विकास झाला तरच इथला तरुण इथे थांबू शकेल. अशा पद्धतीचं एक आमच्या मनात विचार होते. नाही म्हटलं तरी निसर्गरम्य वातावरणात ही वसलेली गावं आहेत, आपली कोकण भूमी आहे. बरोबर. आंबा, फणस, काजू या गोष्टी जर बघितल्या तर जगात प्रसिद्ध आहेत कोकणच्या. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून पर्यटनाच्या माध्यमातूनच हा आपल्या गावचा विकास होऊ शकतो आणि आम्ही तसे प्रयत्नशील आहोत. इथल्या जे तरुण बेरोजगार आहेत
त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही काही ना काही प्रयत्न करतोय की जेणेकरून गावात काहीतरी शेतीपूरक व्यवसाय उभा करावा, असे सुद्धा आमचे प्रयत्न चालू आहे. त्यासाठी लागणारे बँक कर्ज सुविधा असेल, शासनाच्या विविध योजना असतील, त्या सुद्धा आम्ही इथल्या तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं काम सातत्याने करतो. बरोबर. आता तुमच्या गावामध्ये प्रमुख मंदिरं कुठचे म्हणजे काय प्रमुख ठिकाणं काय काय आहेत? आपल्याकडे ऐतिहासिक मंदिर आहे, जसं की जांभाई मंदिर आहे, महालक्ष्मी मंदिर आहे, स्थानेश्वर मंदिर आहे, अशी ऐतिहासिक मंदिर आहे. दत्त मंदिर आहे, गणपती मंदिर आहे, आणि ऐतिहासिक तुमच्याकडे गुफा सुद्धा आहे ना त्या ठिकाणी? ऐतिहासिक गुफा सुद्धा आहे दत्त मंदिरच्या इथे. आणि दत्त मंदिरच्या इथे खूप मोठी यात्रा सुद्धा भरते. बरोबर. जवळजवळ आसपासच्या 10-12 गावाची लोक त्या ठिकाणी यात्रेचा. कोकणातली सर्वात मोठी दत्त जयंती जत्रा तुमच्याकडे होते? आपल्याकडे होते, आणि खूप लांबून भाविक दत्त जयंती निमित्त त्या ठिकाणी येत असतात. बरोबर. अशा प्रकारे तुमचं ऐतिहासिक गाव आहे, आणि तुम्ही थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आता आपण पोंभुर्ले गावातनं पुढे पोंभुर्लेच्या साखरवाडीत आलो, आणि मी आता सरपंच मॅडम यांचा अजून एक व्यवसाय इकडे, म्हणजे ती उभयता मिळून एक व्यवसाय करतात. तो म्हणजे हे समोर दिसते ते पॅराडाईज डिलिशियस चायनीज अँड तंदूर कॉर्नर, आणि हे त्यांचं इकडे, आणि बागेमध्ये बनवलं. आता आपण माहिती घेऊ. सरपंच मॅडमना ग्रामपंचायतमध्ये भेटलो होतो, आणि आता आपल्यावर सरपंच मॅडम यांचे मिस्टर, काय ना तुमचं? संजय धावडे. आणि आता तुमचं चायनीज कॉर्नर जे चालू आहे, म्हणजे फूड कॉर्नर, ते किती वर्षापासून चालू आहे? गेले 5 वर्ष चालू. आणि म्हणजे कोणाची संकल्पना होती ही? आमचीच दोघांची होती संकल्पना. मी मुंबईपासून कॅटरिंग करायचो. ओके. कुकिंगची आवड होती, आणि गेले 15-16 वर्ष मी या खेडेगावात राहतोय. बरोबर. त्यामुळे काहीतरी वेगळं असं द्यावं असं वाटलं. आणि लोकांची सोय इकडे हॉटेल नाही तुमच्या गावामध्ये? बरोबर. आजूबाजूला हॉटेल नाही. इथे शहर आहे जवळजवळ 13-14 किलोमीटर. इथे वॉटरफॉल आहेत, चांगले प्रेक्षणीय स्थळ आहेत इथे, त्यामुळे लोकांचा दिवस जातो. बरोबर. त्यांच्यासाठी काहीतरी सोय म्हणून वेगळं अशा उद्देशाने तुम्ही चालू केलं, आणि लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे. आणि लोकांचा सध्या तुमच्याकडे लांबून लांबून लोक येतात ना? हो, लोक येतात. कारण इथून आता खारेपाटण किती 12 किलोमीटर आहे ना? 13-14 किलोमीटर आहे. म्हणजे खारेपाटण पासून आजूबाजूच्या सर्व गावातली लोक तुमच्याकडे येतात. हो, शिवाय पर्यटक येतात. तर अशा प्रकारे यांचा एक नवीन व्यवसाय आहे, आणि यांनी मस्त बागेमध्ये बनवले. तुम्ही सुद्धा पोंभुर्लेत जर आलात तर यांना नक्की भेट द्या. यांचा कॉन्टॅक्ट नंबर, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय काय? 9405337788. ओके. आणि याच्यावर तुम्ही ऑर्डर दिला तर तुम्ही चायनीज फूड प्लस असेल तरी व्हेज आपण जेवण देऊ शकतो, जेवण पण देऊ शकतो, नॉनव्हेज देऊ शकतो. विथ चायनीज आहे, तंदूर आहे. बरोबर. चायनीज तुमच्याकडे केव्हापासून चालू होतं? संध्याकाळी 3:30 ते 10:30 आणि जर तुम्हाला म्हणजे इतरांना जेवण पाहिजे असेल तर लवकर हवं असेल तर ज्यांनी कॉन्टॅक्ट केला तरी आम्ही दुपारच्याही जेवणाची सोय करू शकतो. बरोबर. तर तुम्ही नक्की या पोंभुर्ले गावामध्ये, आणि यांच्या इकडचं जेवणाचा आणि पुढचा आनंद घ्या. त्याचा पण त्याचा सेटअप बघूया, कारण त्यांनी गार्डन मध्ये एकदम टिपिकल कोकणचं लुक देऊन बनवलंय. तर त्यांचं पूर्ण इकडे बोर्ड लावलेलं आहे, डिलिशियस पॅराडाईज, आणि दोघांची नंबर 88. तर आता नंबर त्यांचे दिलेत. आता आपण गार्डन मध्ये बघूया. मस्त लोकेशन बनवलं त्यांनी. काजूची बाग आहे, आणि त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळी झाडं सुद्धा आहेत. मेन म्हणजे यांची काजूची बाग आहे, आणि या बागेमध्ये त्यांनी सुंदर असं टिपिकल कोकणातलं लुक असलेलं चायनीज कॉर्नर बनवलं, आणि त्यांची थीमच तशी आहे की तुम्हाला इकडे रिअल गावचं लाईफ बघायला मिळेल. तर आता आपण आतमध्ये त्यांचं सेटअप सुद्धा बघूया. यांचं सेटअप मी तुमचं संध्याकाळी चालू होतं, मी आता दुपारच्या वेळी आलोय, त्यामुळे त्यांच्या ऑर्डर संध्याकाळचे असतात जास्त करून. पण तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे यांचं सेटअप आहे. तो नॉर्मल यांचं इकडे किचन आहे, आणि इकडे यांची मस्त सिटिंग आहे. सध्या लाईट नाही आहे, त्याच्यामुळे नाही तर तुम्हाला लाईट लावून दाखवली असती. पण त्यांनी म्हणजे तुम्ही या प्रॉपर असा गावचा लुक ठेवलेला आहे, आणि लोकांना पण तसंच पाहिजे इथल्या लोकांच्या आवडीप्रमाणे तो हे केलेला आहे. आणि संध्याकाळी 5 वाजता यांचा सेटअप चालू होतो. 3:30 चालू होतो. 3:30 ओके. जवळजवळ 10:30-11 वाजेपर्यंत असतं डेली. तर तुम्ही सुद्धा जर आलात तर या ठिकाणी नक्की भेट द्या, आणि तुम्हाला अगोदर पाहिजे असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा. मस्त. यांचं म्हणजे सक्सेसफुल 5 वर्ष ते इकडे चालवतात चायनीज कॉर्नर आणि फूड कॉर्नर, आणि भविष्यात अजून डेव्हलप, आता तुमचं डेव्हलपमेंट चालू आहे ना काम इकडे, त्यामुळे आपण लवकरच येऊ पुन्हा, आणि तुम्हाला त्यांचं नवीन स्वरूप दाखवू. म्हणजे अजून काय काय इकडे डेव्हलप करणार आहे. संपूर्ण गार्डन यांचं म्हणजे सगळी बाग आहे, ते संपूर्ण बाग मस्त डेव्हलप करणार आहेत, आणि चांगली कॉन्सेप्ट आहेत. आमच्या चॅनलतर्फे तुम्हाला म्हणजे या फ्युचरसाठी आणि पुढच्या कॉन्सेप्टसाठी खूप खूप शुभेच्छा.
तर आता आपल्याबरोबर सरपंच मॅडम होते आणि त्यांचे मिस्टर होते. आणि तुमचा खूप चांगला उपक्रम आहे, कारण या गावामध्ये लोक येतात त्यांच्यासाठी तुम्ही एक प्रकारची सोय करता, कारण इकडे हॉटेल बिटेल नसल्यामुळे बरं आहे ते. आणि तुम्ही जेवण पण प्रोव्हाइड करणार ना, चहा पाणी सगळं नाश्ता तुम्हाला भेटेल इकडे. तर नक्की या पोंबुर्ला त्या तुमची सोय आहे खाण्यापिण्याची. तर आता आपण आलोय पोंबुर्ले येथे स्थानेश्वर मंदिराकडे. या गावचा चव्हाटा या ठिकाणी गावोळी असते. रंगमंच इकडे समोर, हे ऐतिहासिक असलं मंदिर इथलं. आणि सुंदर असं एक इथलं ऐतिहासिक मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे, श्री देव स्थानेश्वर. आणि सुंदर असं ऐतिहासिक मंदिर बघतोय आपण. बघा, पुरातन मंदिर आहे. आणि इकडे सुंदर असे लाकडावरचं कोरीव काम सुद्धा या मंदिरात बघायला मिळतं. तर सुंदर असं मंदिर बघितलं. आणि हा मंदिराचा सभा मंडप. मंदिराला अशी चिरेबंदी फरसबंदी आहे, पूर्ण तटबंदी आहे. आणि या मंदिरातली पालखी, सुंदर मंदिर आहे, स्थानेश्वर पोंबुर्ले. आणि मंदिराच्या बाजूलाच ही पुरातन अशी इथली विहीर. आता आपण आलोय निसर्गरम्य अशा पोंबुर्लेच्या धबधब्याकडे. हे बघा, रोडच्या बाजूलाच आहे, गावामध्येच. म्हणजे गावापासून या बाजूला मंचे गाव आहे, पोंबुर्लेमध्ये आपण येतो ते. आणि हा धबधबा सध्या प्रवाह कमी आहे, कारण पावसाळा संपलेला आहे, पण पावसामध्ये अप्रतिम असतं इथलं वातावरण. तर आता आपण बघतोय निसर्गरम्य असा पोंबुर्ले धबधबा. पावसामध्ये जोरदार प्रवाह असतो या ठिकाणी. आणि आपल्या चॅनलवरती या धबधब्याचा व्हिडिओसुद्धा आहे. आणि सध्या इथलं निसर्ग, आता पाणी थोडं कमी आहे आणि मस्त डोंगराच्या कुशीतनं पाणी येते बघा. तर आता आपण पोंबुर्लेतील गणेश मंदिरामध्ये आलोय, बागवाडी पोंबुर्ले. हे सुंदर असे गणेश मंदिर आहे. तर आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ. इकडे सुंदर मंदिर आहे. आणि निसर्गरम्य पोंबुर्ले गाव, कारण आजूबाजूला सुंदर असा निसर्ग आणि निळाशार पाणी असलेलं वाघोटन खाडी म्हणजे शुक नदी. आणि
शुक नदीच्या किनाऱ्यावरचे गाव आहे आणि सुंदर निसर्ग आहे इथलं. आणि आता आपण बघतो इथलं अप्रतिम असं गणेश मंदिर. हे बघा मस्त निसर्ग आहे इथलं, सुंदर परिसर आहे. हे मंदिर सुद्धा अप्रतिम आहे. तर अशा प्रकारे सुंदर असं आपलं दर्शन झालंय. आणि इकडे उंदीर मामा सुद्धा विराजमान आहेत. आणि आता संपूर्ण आपण बागवाडीचा परिसर बघतोय. आणि आता आपण आहोत जांभेवाडीला आहे. बघा या ठिकाणी बोर्ड आहे जांभेवाडीचा. तर जांभेवाडीमध्ये या ठिकाणी आता 100 मीटर आतमध्ये गेल्यानंतर आपण जांभेकर यांच्या घरी जाणार आहोत. त्यांचं मूळ घर त्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सभागृह बनले ते बघूया आपण. आता आपण आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या म्हणजे मूळ घरी या ठिकाणी आलोय. स्मारक. तर आता आपण सभागृहाकडे आलोय. दर्पण सभागृह. बाळशास्त्री गंगाधर शास्त्री जांभेकर यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1812 रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू 18 मे 1846 रोजी झाला. आणि हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते. दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले. तसेच योगायोगाने 6 जानेवारी हा जांभेकरांचा जन्मदिवसी असल्यामुळे हा दिवस दरवर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. त्यांच्यात पांडित्य आणि अध्यापनपटुत्व या गुणांचा मिलाप होता. गणित व ज्योतिष यातही ते पारंगत होते. कुलाबा वेधशाळेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली होती. शिवाय त्यांना रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, न्यायशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र या विषयांचे उत्तम ज्ञान होते. अनेक विषयांचे ज्ञान असल्यामुळे बाळशास्त्री जांभेकर हे तत्कालीन सरकारने मुंबई इलाक्याच्या शिक्षण विभागाचे अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक केली होती. बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या भाषांचं ज्ञान होतं. असं चतुरस्त्र व्यक्तिमत्व होतं त्यांचं. तर आता आपण इथून जाऊया गावामध्ये. आता आपण चाललोय जांभई देवी मंदिराकडे. आणि आता आपण आलोय श्री जांभई देवी मंदिराकडे. एक पुरातन मंदिर आहे इथलं. आणि या ठिकाणी वाघाची शिकार केली जायची. म्हणजे इथली गाव परत वाघाची शिकारायची होती. आणि तो पिंजरा इकडे ठेवलाय नाही. आणि इकडे माहिती आहे संपूर्ण. आपण याच्या अगोदर सुद्धा आलो होतो या मंदिरामध्ये. तर हा पिंजरा आहे त्या ठिकाणी आणि हे मंदिर आहे.
तर या ठिकाणी श्रीदेवी जांभई देवी आणि तिकडे अन्य देवता सुद्धा आहेत. जुनं मंदिर आहे एकदम आणि जुन्या पद्धतीतच आहे. सुंदर वाटतं. हे लाकडाचं सुंदर असं नक्षीकाम आणि प्रशस्त असं मंदिर आहे. पण आणि ऐतिहासिक मंदिरामधलं म्हणजे कोकणातल्या जुन्या ऐतिहासिक मंदिरापैकी एक आहे. तटबंदी पूर्ण फरसबंदी आहे मंदिराला, चिरीबंदी तटबंदी आणि वाघाचा पिंजरा, ही इकडची कमान म्हणजे एंट्री गेट आणि संपूर्ण परिसर हा सुंदर आहे. अशा प्रकारे ऐतिहासिक असं जांभई देवी मंदिर आणि ही बाजूला असलेली देवराई मस्त सुंदर अशी. संपूर्ण मंदिराला अशी मस्त तटबंदी आणि हे पूर्वीच्या काळात हे होल आहेत ना, त्याच्यामधून म्हणजे आतून बंदुका घेऊन किंवा भाले म्हणजे त्या टाईपमध्ये वापर केला याचा. बंदुकांचा वापर व्हायचा त्यावेळी म्हणजे मंदिराच्या रक्षणासाठी. इकडे पण आहे असं म्हणजे प्रत्येक भिंतीला असं आतून नजर ठेवण्यासाठी. इकडे पण आहे. तर अशा प्रकारे हे एक ऐतिहासिक मंदिर बघतो आपण. तटबंदी पुरातनच आहे बऱ्यापैकी, मोठ्या साईजची चिरे सगळे आणि खाली काळी तर दगडाचा चौतरा आणि वरती जांभा दगड असं बांधकाम आहे. आणि या मंदिराची गावपरत सुप्रसिद्ध होती. वाघाची गावपरत असायची त्यावेळी, पण नंतर शासकीय नियमामुळे बंद झाली ती. मंदिरात आल्यानंतर आपल्याला जुनं छत कसं होतं ते बघायला मिळते. बघा वरती सगळे ना जुने मातीची कौलं असतात, तसं सगळं जुनं म्हणजे छत त्यांनी संवर्धन करून ठेवलं जुन्या मंदिराचा अवशेष. सुंदर मंदिर बघितलं. आणि आपण याच्यावर आलो होतो आणि या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती त्या एपिसोडमध्ये आहे. तो एपिसोड तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा, जांभई देवी मंदिराचा एपिसोड. तर आता आपण सुंदर असं दर्शन घेऊन पुढे चाललो. इथून तुमच्या लक्षात येईल कशा प्रकारे संपूर्ण परिसर आहे. भव्य दिव्य असं मंदिर आहे. आजूबाजूला मस्त तटबंदी, समोर म्हणजे गेट आहे मंदिराचं संपूर्ण, कमान आणि सुंदर असं मंदिर आहे. कोकणातलं एक पुरातन ऐतिहासिक मंदिर बघतो आपण, जांभई देवी. आणि आता आपण आलोय दत्त मंदिरला आणि इथली जत्रा खूप फेमस असते. तर आता आपण दत्त महाराजांचे दर्शन घेऊया. आणि मंदिरात जाण्यापूर्वी हे मंदिराच्या बाजूला असलेली पुरातन विहीर, ही कोरीव विहीर आहे, कात्यामध्ये कोरून बनवलेली विहीर आणि पण पुरातनच आहे. आता आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. छोट्याशा टेकडीवरती असलेले दत्त मंदिर आहे आणि इथल्या या जत्रेचा एपिसोड आपल्या चॅनलवरती आहे. खूप मोठी जत्रा भरते इकडे. कोकणातील सर्वात मोठी दत्त जयंती जत्रा या ठिकाणी असते. आणि मंदिराकडे आता अशी मस्त कातळातनं कोरून बनवलेली वाट आहे. ही कातळातले कोरीव पायऱ्या आहेत. आणि आता आपण बघतो ते नवीन बनवलेलं मंदिर आहे. सुंदर मंदिर बनवलंय. अशा निसर्गरम्य ठिकाणी सुंदर निसर्ग इथला. हे आपण बघतो ते दत्त मंदिर.
तर अशा प्रकारे आपलं दत्त महाराजांचं सुंदरसं दर्शन झालेलं आहे आणि खरोखर अप्रतिम मंदिर बनवलं आहे. बऱ्यापैकी या मंदिराचं काम आता झालं आहे. तर आता आपण इथलं प्रसिद्ध सुप्रसिद्ध मंदिर बघितलं, दत्त मंदिर पोंभुर्ले. आणि मस्त टेकडीवरती असल्यामुळे जोरदार हवा असते या ठिकाणी, थंडगार वातावरण एकदम. तर हे बाजूचं मंदिर सध्या आता बंद आहे. आपण इथून दर्शन घेतले. सुंदर वातावरण इथलं. Thank you.